हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादान की जय, सब साधु संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. जय जय हरी. सर्व साधक मायबापांना जय हरी जय हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वयंस्वेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकल आर्थिमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. जयाची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तयाचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे आता. मी कोणी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, संत कृपा झाली वाचा बोलायला लागली, जे काय मी बोलेल ते माझ्या अमृते दादांच्या आशीर्वादाने बोलेल. पहा, तुमच्या सर्व साधक मायबापाच्या सेवेशी घेतलेली ओवी पवित्र अशी ज्ञानेश्वरी अध्याय 9, अध्याय 9 श्लोक 3. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परिती अहिरीन गोचड, अशुद्ध काय न सेविती, का कमल कंदानी दर्दुरी, नांदुनुक एकीची घरी, परिपराग सेवीची ब्रह्मरी, एरा चिकुलची वरे, ना तरी निदेवच्या पैलतरी, लोह्या रुतली या सहस्त्रवरी, परिते ते बैसुनी उपवास करी, दारिद्र्य भोगीची, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रमतासी कामू विषयावरी. पहा, आता काय सांगितले, कुठली ओवी, ना तरी निदेवाच्या पैलतरी, लोह्या रुतली सहस्त्रवरी, परिते ते बैसुनी उपवास करी, दारिद्र्य भोगीची. ही ओवी कशासाठी? आपल्याला कोणी शेजाऱ्याने सांगितले काय की बाबा आपल्या शेजाऱ्याने कोणी सांगितलं तुमच्या घरात मोहराचा सोन्याचा हंडा पुरून ठेवलाय आणि तो काढून घ्या, त्याच्यासाठी ही ओवी आहे का? ना तरी निदेवाच्या पैलतरी, लोह्या रुतल्या सहस्त्रवरी. नाही, तसं ती नाही. ही ओवी कुठली? मग कुठल्या शोधायचंय? तर आपल्या जो जवळ देव आहे ना, तो देव शोधून घेण्यासाठी, त्याच्यासाठी भगवंतानी म्हटले ना तरी निदेवाच्या पैलतरी, लोह्या रुतल्या सहस्त्रवरी, पण ते बसून उपवास करी, दारिद्र्य भोगीचे. आपण कशाचं दारिद्र्य भोगतोय? तर आपण काय करतोय, अमृताच्या डोहात राहून तोंड बंद ठेवून आपण काय करायला लागलोय, तर दारिद्र्य भोगायला लागलोय. पण देव काय सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. आता काय माणसांचं कसं होतंय, मग देव जवळ असताना काय करते, तर देव दुसरीकडे शोधायला जाते. ते देव आहे हृदय मंदिरी शोधूनी पाहे, जैसे दुधात लोणी तैसा देही चक्रपाणी, जैसी उसात साकर तैसा देहात ईश्वर. हे संतांचेच बोलायत ना, तरी माणूस काय करतं, ह्या गोष्टीच्या लक्षात घेत नाही. श्रीपाद बाबा नेहमी म्हणायचे कीर्तनात, जर बारीकानी चांगला विचार केला तर. आपण बारीकानी चांगला विचार इथे येतो का? आपल्याला नाही येत. आपलं कसं असतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी पहा, घरातली गृहिणीचं तसं बघता, स्त्रियांचा तर लय बारीक विचार असतो. एखादी कुठली पण गोष्ट तुम्ही आणा, घरातली स्वयंपाकघरातली एक्सपायर डेट बघतात, अरे बापरे एवढे ह्याच्यामध्ये ही संपवली पाहिजे, नाही तर पैसे वाया जातात. कुठलं पण असू द्या, तुमचा बारीक विचार करून असतो सगळ्या गोष्टी. मग असं जे म्हटले ते ह्याच्यावर कधी तुम्ही केलं का विचार?
नाही, आम्हाला त्याचं काय पडलंच नाही. जसं चालतंय तसं चालू द्या ना. आपली अशी अज्ञानाची भक्ती कशी सुरूच आहे. ह्या भक्तीला काय लागतं हो, सोमवार आणि मंगळवार करायला? त्याचं काय, सोमवार करायचा दिवसभर शेजारणीवर काढायचं आणि सोमवार करायचा, ही थोडीच अशी भक्ती सांगितली आहे. आता श्रावण महिना सुरू झाल्यावर तर बघा बायका, सगळं घरं दारं स्वच्छ करायची, सगळं नीटनीटकं करायचं आणि महादेवाला जायचं. आता देवाने आपल्याला महादेव कुठला सांगितला? दादाने आपल्याला महादेव कोणता महादेव सांगितला? तर हा आपला श्वास आहे, तोच आपला महादेव आहे म्हणून सांगितलं. दादाने काय सांगितलं? हा श्वास हाच महादेव आहे. वासुदेव करी तसे फेरा, कोणीतरी दान पुण्य करा. पण आपण लक्षात घेतो का? नाही घेत. वासुदेव जीव तोच शिव आहे. जीव तोच शिव आहे. जीव शिव समान वाया तो दुर्गम न झाली हा, जीव तोच काय शिव आहे. पण आपल्या लक्षात येते का नाही? आपण काय करतो, जीव घेत नाही. जीव तो जीव शिव एक हरी आत्मा जीव शिव एक हरी आत्मा वाया तो दुर्गम जीव शिव समा एक हरी आत्मा वाया तो दुर्गमा न घाली मन. पण आपण आहे का तसं आपलं? नाही. आपण अजून काय करतो, महादेव देव कसं दुसरीकडे शोधायला जातो. पण देव कुठे आहे? तर देव आपल्या जवळच आहे. देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाहे. पण आता आपलं कसं होऊन जाते, चाललं आपल्या अशा भक्त्या. आता श्रावणातले हे वार वगैरे सगळे सुरू झाले. अहो ह्याचं काय? ही तर भक्ती कशी सांगितली तुकाराम महाराजांनी? ही तर अज्ञानाची भक्ती सांगितली. ही कशी भक्ती सांगितली? अज्ञानाची भक्ती. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाचे मती बोध कैसा. अज्ञानाची पूजा कामिक भावना, तयाचे ध्यान देव कैसा. अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन, निष्काम साधन तया कैचे. अज्ञानाचे ज्ञान विषयावरी ध्यान, ब्रह्म सनातन तया कैचे. तुका मने जळू ऐसियाचे तोंड, अज्ञानाचे बंड वाढवती. पहा काय म्हणतात तुकाराम महाराज. अहो अज्ञान लोक ज्ञान करून कुठलं ज्ञान करणार आहे? ती अज्ञानाचं ज्ञान करणार आहे. ती थोडंच अज्ञान लोक ज्ञानाकडे जाणार आहे. ती नाही, त्यांचं ज्ञानच त्यांना झालं नाही तर अज्ञानाचं काय घेऊन बसला तुम्ही? आणि कुठली भक्ती आणि काय? आपल्या दादाने कुठली खरी सांगितली? देव आणि आपण वेगळं नाही, ही भक्ती सांगितली. कोणती भक्ती सांगितली? देव आणि आपण वेगळे नाही. मग अर्जुनानं म्हटलं असतं काय, गुंतलो होतो अर्जुनपणे मुक्त झालो कृष्णपणे. कोणती भक्ती सांगितली? तर देव आणि आपण वेगळे नाही, ही भक्ती सांगितली. आपण ह्या भक्तीपर्यंत ह्याच्यापर्यंत आपण जात नाही. कारण जात नाही आपलं कर्म आडवं येतं. आपण त्याच्यामध्ये बरं आपल्याला नशिबानं नाम भेटलं तर ह्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. असं नाही की नाम मिळाला ना आता माझा विषय संपला, मी मोकळा झालो ह्या गोष्टीतून. तसं नाही. नाम घेतलं म्हणून काय तुम्हाला देवाची भगवंताची प्राप्ती झाली असं नाही. खूप कड गाठायची आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? नेहमी कसं त्या राशीतच राहावं लागेल. राशीत कसं म्हणतं, राशीच्या बाहेर गेले की काय झालं तर ते त्याचं मात्र होतं. म्हणून संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. आता आपण प्रत्येक गोष्टी एन्जॉय करतो. आपण कधी वैष्णव मेळावा एन्जॉय केलाय का हो? सगळे कार्यक्रम म्हणतो, हा कार्यक्रम मस्त झाला बरं का, एन्जॉय केला. आपण आपली वैष्णव मेळावे केले का एन्जॉय? आपण ही सगळे बाकीच्या इकडे जाताना घरात नाही असतं, पण तिकडे जायचं म्हणलं की घरातून परवानगी मिळते की नाही मिळते, कारण तुमचंच मन कुचंबना झालेलं असतं. त्याच्यामुळं ह्या गोष्टी अशा ही होत्या त्या. पहा आता काय, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते अविरीनु गोचिड, अशुद्ध काय नसेविती. आता ही ओवी कोणासाठी म्हटली? ही काय ओवी त्या गोचड्यासाठी म्हटली का? नाही. ही ओवी त्या गोचड्याला म्हटली नाही. ही आपल्यासाठीच आहे. आमचं नशीब मोठं. दादाने आम्हाला ह्या गोचड्याचं भाग्य उजळून टाकलं. आमच्या दादानी काय केलं तर ह्या गोचड्याचं भाग्य उजळून टाकलं. नाही तर आम्ही पण काय हेच करत बसला असतो, नारळच फोडत बसला असतो. आम्ही त्या पर्यंत पोहोचलोच नसतो. नाम देव आणि संत ह्याच्यापर्यंत आम्ही काय केलं असतं, पोहोचलोच नसतो. आज पहा, नामदेव महाराजांची काय होती, पुण्यतिथी होती. तसं बघायला गेलं तर तुम्ही जाताना पंढरपूरला पण जाता तर जरा एक विचार करा. तुम्ही पंढरपूरला गेल्यावर मंदिरात तुम्ही जाता, अरे मंदिरात जायच्या अगोदर काय संत नामदेव महाराजांची तिथं समाधी पायरी आहे. हा, मला सांगा, अहो तुम्ही देवाकडे जाता, इतकी लोक येतात, तुम्ही तिथं भगवंताच्यासाठी कधी विचार केलाय का? तुम्ही तिथं जाताना भगवंताच्याच पायरीला नामदेव महाराजांची तिथंच का त्यांची समाधी आहे?
नाम देव आणि संत ह्या गोष्टी एकमेकाला सोडून नाहीत. नाम कळल्याशिवाय नामाशिवाय देव कळत नाही, नामाशिवाय देव कळत नाही. आणि नाम कुणाकडे तर संतांकडे आहे. ह्या गोष्टीचा कधी विचार केला? अहो, जे प्रतीक केले ना ते सुद्धा व्यवस्थितच ह्याने केले, पण तुम्ही करतच नाही ते विचार. आपलं चालू आहे, आपलं कसं वरवरच चालू असते की बाबा हा चाललंय आपलं ठीक आहे, बाकीचं सगळं व्यवस्थित करतो आपण. आणि पण परमार्थ हा कसा असतो आपला असाच काय म्हणतो आपण, कसा असेल तसं असेल आमचं साध्या भोळ्याचं. पण ही थोडंच असं असते, आपण सगळ्या गोष्टी विचारानं करतो आणि परमार्थ मात्र पायाने करतो. असं थोडंच होईल. मला सांगा आता, साधं लोखंड जरी असलं, लोखंडाची वस्तू आपल्या हातनं पृथ्वीचं तर काय गुरुत्वाकर्षण शक्ती आहे पृथ्वीकडे, ती कुठलीही वस्तू वर टाका खाली खेचून जाते. साधं लोखंड आपल्याला उचलायचं म्हणलं तर उचलतं का? आपण जास्त वजनाचं लोखंड उचलू शकत नाही. अहो, ती अशी तयार केलेली साधनं, आकाशात विमान उडतं, आकाशात विमान उडतं. इतकं विज्ञान पुढे गेले, एवढं विज्ञान पुढे गेले. पण कधी तुम्ही ह्याचा विचार केलाय का? हा श्वास आत येतोय बाहेर जातोय, आत येतोय बाहेर जातोय. ही देवाचे हा देवच आहे आपल्या आत्म्यामध्ये. पण ज्यावेळेस श्वास निघून जातो त्यावेळेस कुठल्या विज्ञानानं हा श्वास महागारी आणलाय का? मला सांगा तेवढं. कुठल्या सायंटिस्टनं मेलेली व्यक्ती जिवंत केली का? तुम्ही सांगा. नाही केलं. तुमचं विज्ञान किती पण पुढे जातं, जिथं विज्ञान हात टेकतं ना तिथं अध्यात्म सुरू होतं. जिथं विज्ञान हात टेकतं तिथं अध्यात्म सुरू होतं. संताशिवाय प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, संताशिवाय प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. तुका म्हणे किल्ल्या संत हाती दिल्या, तुका म्हणे किल्ल्या संत हाती दिल्या. तर काय, ही संताशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय संताशिवाय नाम नाही, नामाशिवाय देव नाही. आणि माणसाचीच अशी योनी आहे की तिथं आपण देव जाणून घेऊ शकतो. इतर योनींच्या ठाई हा विचारच नाही. आपल्याला माणसाला सगळ्या गोष्टी जमतात आणि जमतात म्हणून देवानेच माणूस ही असं एक हे बनवले का ना, की बाबांना ते सगळं काही करू शकते. सगळं काही नाही, देव पण जाणून घेऊ शकते. पण तसं म्हणायचं देवानं करण्यापेक्षा आपण कोण आहे? आपण पण देवच आहे. देवाशिवाय काय आहे? ही सगळी देव नाही अशी कुठली जागा आहे का? देव ओत प्रेत भरलेला आहे. देव कसा आहे? ओत प्रेत भरलेला आहे. सुईच्या टोका एवढी जागा शिल्लक नाही. पण म्हणून अर्जुना, मी नसे ऐसा कोण ठाव असे, परी प्राण्याचे दैव कैसे जे न देखती माते. काय म्हणतात देव? देख मनुष्य जात सकळ, स्वता भजनशील झाले ऐसे केवळ माझ्याच ठाई. परी ज्ञानी वीन नाशिले, जे बुद्धी भेदासी आले. कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व, म्हणून अभेदो भेदो देखती, या अनाम्या नामी ठेवती. देवी देव म्हणती अचर्चा ते. आता काय ह्याच्यात भगवंत तरी काय करते? चालूच आहे असंच. हे आपलं इकडं परमार्थ कोणी इकडं बारीक म्हणजे लक्ष देत नाही, ध्यान देत नाही. आपल्या इकडं लोकांचा परमार्थ चाललाय, इकडं ह्यांचं पण आपलं सगळ्या बाकीच्या गोष्टी करत, दुसऱ्यांचा पण असा कसा फटकाळा देवारान, फटकाळा तो भक्त आणि फटकाळा तो देवा, आणि फटकाळा काय देवारा. म्हणजे कसं पण होईल तसं हे लोकांचं पण चालूच आहे. कोण असं डोक्यात घेत नाही. पण आमच्या दादाने काय करून दिलं आम्हाला, तर खऱ्या संतांची भेट घेऊन दिली. आता मला सांगा, आपण बाकीची माणसं परमार्थ सोडला तर बघा सगळ्या गोष्टी लोकांना हे असते तो माहिती, सगळ्या गोष्टीचं ज्ञान, सगळं कसं म्हणते ती प्रत्येक गोष्टीचं ज्ञान. पण मला सांगा, एखादी व्यक्ती आपली साक्षीताई उदाहरण देते बघा, वराड आहे, वाजंत्री आहेत, मंडप आहे, पण नवरा नवरी नसेल तर काय काम आहे तिथं? नवरा नसेल तर लग्न कशाचं लागणार? नाहीच ना, नाहीच. मग तसंच मोरांगी आशिषे पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. पै व्याकरणी चोकडा तर की आती गाढा, परी एक आत्मज्ञानी पुढात जात्यान जो. आता पंडिताकडे किती जरी ज्ञान असलं तर ते काय कामाचं? मला सांगा. त्याच्या आत्मज्ञान नसेल तर काय त्याच्याकडचं बाकीचं सगळं वाचेचा गोंधळ काय? नामरूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ काय? त्याचा काय उपयोग? मस्त पंडिताची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे पण नामच नाही, आहे का उपयोग? तो मग शुद्ध भाषा वापरतो, सगळं शुद्ध भाषा, सगळं व्यवस्थित असते. अरे कसंही जसं म्हणते हे कशासारखं,
आत्माच नाही, शरीर आहे पण आत्माच नाही, ह्याच्यासारखी ही ह्यांची अशी ही भक्ती. तर त्याला काय अर्थ आहे? आता माणसाच्या शरीरातलं आत्मा नसेल तर त्याला कोण विचारते? पण त्यांचं कसं, ह्या पंडित लोकांचं आपलं तेच चालू आहे. तिथं भाव नाही, ज्ञान नाही, नाम नाही, काही नाही, फक्त बोलण्याचंच त्यांचं ही असते की बाबांनो हा आमची ही असा देव ना अशी भक्ती. ह्या गोष्टी कशा पंडितासाठी. अनेक नो हे माझे मना हो का पंडित शहाणा. काय म्हणतात तुकाराम महाराज? अनेक नो हे माझे मना हो का पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. दैवाचा पुतळा कोण सांगितलंय? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. कोण आहे भाग्यवान? कोण आहे? ज्याने भक्ती जाणली तो भाग्यवान आहे. आता भक्ती तर देव आणि आपण एक आहो ह्याचेच नाव काय आहे? भक्ती आहे. देव आणि आपण एक आहो ह्याचे नाव भक्ती आहे. आता मला सांगा, ही देव आणि आपण वेगळे नाही याचेच नाव भक्ती. मग नामातला आणि जाणे नावातला भक्तीचा फरक. जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि पण माझ्या मनावर पंडित शहाणा नाम रूपी जडल्याची तर दास त्याचा मी आणखी हा तो पहा म्हणे नवविध भक्ती जाणे तोची जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नो हे माझे मना हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती. नव तुका म्हणे नवविधन भक्ती जाणे तोची तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आता कोणती सांगितली तुकाराम महाराजांनी भक्ती? तुका म्हणे नवविधन भक्ती जाणे तोची शुद्ध. आता कोणती सांगितली? जी चित्तानं आपण भक्ती करेल ना, नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा मी दास अंकित. पहा किती दास होतो. हा ते किती छान बघा. हे नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त त्याचा मी दास अंकित. काय सांगितले भगवंतानी? अरे ज्याच्या चित्तामध्ये नाम आहे, जो नामानं चित्ताचं चिंतन नामानं करतो, त्याचा मी काय म्हणून सांगितले भगवंतानं? तर मी त्याचा दास अंकित म्हणून सांगितले. गवळणी काय करतो? विश्वव्यापक कमळापती गवळणी त्यासी कडेवरी घेती. काय करत होत्या गवळणी? भावानं देवाला भजत होत्या. त्या दही दूध विकायला गेल्या तर त्या भानावर राहत नव्हत्या. त्या काय म्हणायच्या? कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या. त्या होत्या का भानावर गवळणी? नाही, त्या देहभान झालेल्या होत्या. श्रीकृष्णासाठी देहभान झालेल्या होत्या त्या गवळणी. तुम्हाला मी एक गवळण म्हणून दाखवते. काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला. सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला. घागर घेऊनी पाणी अशी जाता, जातानी येता कानाडवीता. घागर घेऊनी पाणी अशी जाता, जातानी येता कानाडवीता. काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला. एका जनार्दनी विनविते राधा, शरण मी आले तुला भगवंता. एका जनार्दनी विनविते राधा, शरण मी आले तुला भगवंता. काय म्हणते? जो येई मज अनन्य शरण त्याचेच निवारिन मी जन्म मरण. काय म्हणतात भगवंत? तर जो मला येई अनन्य शरण त्याचेच मी निवारिन जन्म मरण. आपल्याला नेहमी आपले बाबा धनराज बाबा कीर्तन करतात, नेहमी सांगतात आई कोणत्या लेकराला उचलून घेती? जे लहान मुलं असतं ना त्यालाच आई उचलून घेती, जे मोठं झालेलं आहे ना त्याला नाही घेत. अरे आपण लहान होऊनच राहिलेलं पाहिजे. आपल्याला तर कशाची काय गरज आहे? आपण तर चांगल्या संतांच्या संगतीत राहतो, चांगल्या संतांचा पदर धरून चालायचं. काय ह्याच्यात अवघड आहे? शेवटपर्यंत हा एवढंच करायचं की आपल्या नामावर आरूढ राहायचं, निश्चय करायचा. तुका म्हणे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. काय सांगितलं? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. एवढंच करायचंय.
अरे निश्चयच करायचं आपल्याला. दादा तर आल्यावर आपल्याला नेहमी काय सांगते, ज्ञानेश्वरी काढा, वाचा ज्ञानेश्वरी, नेहमी ज्ञानेश्वरी वाचत राहा, नेहमी ज्ञानेश्वरी वाचत राहा. जसजसं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत तसतसं तुमची उंची वाढत जाईल. दादांना काय वाटतं, माझी लेकरं मुठ्ठी व्हावीत वाटतं. दादांना काय वाटतं, मुठ्ठी व्हावीत माझी लेकरं, एवढुड्या ह्याच्यात राहू नये, त्यांनी बोलावं, त्यांनी धाडस करावं, त्यांनी ही ज्ञान सगळ्यांना सांगावं, हा विषय पटवून द्यावा. हा म्हणतात मंगळवेढला आल्यावर, अरे तुम्ही संतांच्या भूमीतली लेकरं आहे, तुम्ही संतच आहात. तुम्ही संतांच्या भूमीतली नाही, तुम्ही काय आहेत तर संतच आहात. ही गोष्ट कोण सांगते, दादांना वाटतं. दादांना आपल्याबद्दल दादांचा जीव तुटतो की बाबांनो ह्या लेकरांनी मोठं व्हावं, ही लेकरं संतच आहेत, संतांच्या भूमीतले. बरं मला सांग, प्रत्येक गोष्टीचा वारसा चालवायचा असतो, संतांचा वारसा नाही का चालवायचा? मंगळवेढी भूमी ही संतांची नाही का असं कधी वाटत? म्हणजे बाबा आपल्या मंगळवेढ्यात पण किती संत होऊन गेले. संत दामाजीपंत झाले, संत कानोपात्रा, पुन्हा चोखा मेळा, सगळे संत होऊन गेले. आपण पण त्यांच्याच वंशातले आहोत, आपण पण त्यांच्याच वंशातले आहोत. मग हे संत कशाने होत आहे तर आपल्या दादाने आपल्याला नेहमी येऊन हे करत बसा. चौथा अध्याय काढा, 9वा अध्याय काढा. पहा, 4थ्या अध्यायात देव काय सांगतात, न सांगे मी पिता वसुदेवासी, न सांगे मी माता देवकीसी, न सांगे मी बंधू बळीभद्रासी, ते गुह्य मी अर्जुनाशी बोलत असे. काय म्हणतात देव, काय म्हणतात पहा, मी जी गोष्ट मी माझ्या पित्याला सांगितली नाही, मातेला सांगितली नाही, बंधूला सांगितली नाही, ती गोष्ट मी कुणाला देवाने ही गोष्ट हे ज्ञान कुणाला देवाने दिलं तर अर्जुनाला दिलं. अर्जुन कोण आहे? आपल्या तर मेळाव्यामध्ये सौरभ छान बोलून गेला बघा. काय म्हणला तो, अर्जुनामुळे आपला निकाल लागला. बरोबर आहे त्याचं, अर्जुनामुळेच आपला निकाल लागला. नाहीतर काय, अर्जुन होता म्हणून देवाला वेगवेगळे प्रश्न विचारत होता आणि देव पण त्याचे लाड करून देव सुद्धा सांगत होते, बाबा अर्जुनाला पार्था म्हणून सगळ्या गोष्टी अशा कसं देवाने पण सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आणि अर्जुन कोण आहे तर आपणच आहे, अर्जुन पण आपणच आहे. आपल्या मनात जी शंका येते ती ज्ञानेश्वरीमध्ये आहेच, त्या प्रत्येक ज्ञानेश्वरीमध्ये त्याच आहे. आणि ही ज्ञानेश्वरी साधी सोपी आहे का? नाही. ही ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे कोण आहे तर ही ज्ञानेश्वरी म्हणजे माझ्या भगवंताच्या बोलण्यातून निघालेले हे सगळे शब्द आहेत, माझ्या भगवंताचे, श्रीकृष्णाचे हे सगळे शब्द आहेत. ही काही साधी सुधी ज्ञानेश्वरी आहे का? नाही. बाप ग्रंथ किता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, जे ग्रंथी श्रीकृष्ण वक्ता बोलत असे. आता काय सांगायचं सांगा, मला सांगा. तुम्ही एखादा कुठला नेता जरी जो बोलायला लागला ना, तुम्ही लगेच पळत जाताय का तर एवढा मोठा नेता आला ना आपल्या गल्लीत आला म्हणून. तुम्हाला ह्याची जाणीव नाही का, जो भगवंत सृष्टी चालवणारा तो भगवंत, त्या भगवंतानं ही लिहिलेली भगवंताची सगळी शब्द आहेत. नाही का ह्याची तुम्हाला कधी जाणीव नाही का वाटली? बाप ग्रंथ किता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, आणि जे ग्रंथी श्रीकृष्ण वक्ता बोलत असे. अशी ही श्रेष्ठ महान गीता, ही गीता आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सोपी करून दिली. आणि आपल्या दादांनी ही गीता आपल्याला काय करून सांगितली, समजावून सांगितली. पहा, अहो ह्या देहाचं तरी तुम्ही रोज सुखाच्या मागे लागता, ह्या देहाचं तरी काय घेऊन बसलाय तुम्ही? ह्या देहाची गॅरंटी आहे का? नाही. अहो झाडाच्या पिकलेल्या पानाची गॅरंटी, झाडाच्या पानाची गॅरंटी, कारण ते पान पिवळं झाल्यावर पडतं. पण ह्या माणसाच्या आयुष्याची गॅरंटी आहे का? नाही. जो सकाळी गेलेला संध्याकाळी माघारी येईल म्हणून सांगता येत नाही. अरे त्याला बोलण्याचं सुद्धा हे नाही, कारण ह्याची सगळी बटणं कोणाच्या हातात? भगवंताच्या हातात. नाही, आपल्याला माहिती नाही आपलं आयुष्य किती येते, काहीच हे माहिती नाही. तरी आपण काय करतोय तर रोज ह्या नाशिवंत देहाच्याच महाग आहे. रोज काय आपण ह्या नाशिवंत देहाच्याच महाग आहे आणि ह्या देहाला नटवायच्याच काम ह्याच्यावर आहे. पण कधी हा देह तर कसा आहे तर धन हे कुबेराचे, देह हा काळाचा आणि धन हे कुबेराचे. येथे मनुष्याचे काय काम आहे? काय आहे देहाची काय गॅरंटी आहे? देह तो पाचाचे झाले, हे काळाचे गुण, देह तो पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले, भाव तसे चाकी सुधले, जन्म मृत्यूच्या काळनाळाच्या तोंडी घातली लोणीची उंडी, माशी पंख पाकुडी तव हे सरे सारे. अहो काय ती लोणीची उंडी काय कामाची? काळनाळ्याच्या तोंडी घातली लोणीची उंडी, माशी पंख पाकुडी तव हे सरे सारे. ह्याचं काय आहे का भरवसे? ह्या देहाची काय गॅरंटी नाही. जे मिळाले ना ते खूप नशिबान आपण, जे आपल्याला भेटलं. देह हा काळाच्या तोंडातला आहे, आपल्या हातचं काही नाही.
आपण कसं चाललंय ते मग साप बेडकाला गेलाय बेडूक काय करतोय तर माशीच्या महाग लागलाय. अजून आपल्या काय लक्षात अजून येत नाही. कोणतरी बातमी समजली हा दुसऱ्याच्या घरची, आपल्याला काय वाटतंय नाही अजून आम्ही अमरच आहे, नाही आमच्याकडे येतच नाही. ह्याची गॅरंटी नाही. तरी भोग्य जात जे तुले ते एका देहाची याने केलं लागले आणि इथं देह तेव्हासे पडले काळाची या तोंडी. काय हे देहाचं कुठं आहे हे शरीर काळाच्या तोंडात पडलेलं आहे. तरी बाप दुःखाचे केने सुटले जे तर मरणाचे भरे लुटले ती मृत्यू लोकाच्या शेवटीले येणे झाले हाटवे. कधी आपण मृत्यू लोकाच्या शेवटी येणे झाले हाटवे. आता मला सांगा, आता सुकेसे जीविता त्याची ग्राहिकी किजी पंडू सुद्धा काय राखुंडी फुंकिता दिपू लागे. राख फुकल्यावर काय लागणार आहे का देवा? एकदा राखल्यावर श्वास निघून गेल्यावर काय करणार आहे तुम्ही? काहीच नाही करू शकत. काय म्हणते ते मेल्यावर मोक्ष मिळतो. अहो असं कधी होईल का? आहे जोपर्यंत मानव आहे तोपर्यंतच मोक्ष मिळवून घ्यायचंय, नंतर पुन्हा काही नाही. अगा विषाचे कांदे वाटुनी जो रसू घेई जे पिळवणी त्या नामावर ठेवणी जसे अमर होणे. विषाचे कांदे वाटून ते काय अमृत आहे का? अगा विषाचे कांदे वाटून जो रसू घेई जे पिळवणी त्या नाम अमृत ठेवणी जसे अमर होणे. परी विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख पर काय की जे मूर्ख सेविता नसरे. काय की जे मूर्ख सेविता नसरे. अरे सुखाची कहाणी ऐकजील कवनाची श्रवणी जशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. काय याच आपण इंगळाच्या विंचवाच्या पेवावर झोपलेलं आहे. ह्या संसारात कधी सुख आहे का? किती पण सुख द्या. अहो हे सुख म्हणजे काय? हे दुःख, ही आपली फसवणूक आहे. हे सुख म्हणजे आपली शुद्ध फसवणूक आहे. हे कसं आहे? दुःखाचं पांघरून आहे जे आपल्याला वाटतं. हे सुखाचं पांघरून आहे पण त्याच्या आड काय आहे? दुःखच लपलेलं आहे. हे सगळं काय नाशिवंत आहे. हे कसं सगळं जाणार आहे? अहो आपण एक वाट सुरू आहे. आपण कोण आहे? वाट सुरू आहे. आपला मुक्काम धर्मशाळेतला आहे. आपण थोडंच इथं हे करणार आहे. आपली ही वाट चालत चालत आपण एका धर्मशाळेत मुक्काम केलेला आहे. आपलं नशीब मोठं, आपल्या दादाने आपल्याला मूळ स्वरूपाला नेऊन ठेवलं. नाहीतर आपण पण कसं असंच ह्या धर्मशाळेला आपलंच म्हणून बसला असतो. ही प्रत्येक गोष्ट ही आपलीच म्हणून बसला असतो. पण इथं आपलं काहीच नाही. जे कर्म येते ते करावं लागते, कारण कर्म कुणाला चुकवून जमत नाही. तर काय खरी भक्ती कोणती सांगितली? खरी भक्ती कोणती सांगितली? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. कोणती भक्ती सांगितली? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवानी अखंडित सेवा. देव देव म्हणून व्यर्थ का हिंसी निजदेव हिनशी मुळी कोण. देवा नाही रूप देवा नाही गाव देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोटे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. कुठलं सांगितलं ज्ञानेश्वर माऊलीने? कोणत्या देवाची सेवा करायला सांगितली? तर ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवानी अखंडित सेवा करा त्याची. मग ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. कुठलं सांगितली? तर आत्मा हाच देव सांगितला. आता सुरुवातीलाच जय जय स्वयंसिद्ध्या आत्मरूपा ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वयंसिद्ध्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकल आत्मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवधारी. त्यांनीच काय सांगितलं? कुठं आहे देव? अहो आत्म्यालाच त्यांनी नमन केलं, आत्म्यालाच त्यांनी नमस्कार केला. देवा तुझी गणेशू आणि सकल आत्मती प्रकाशू. आपण ही करत नाही. आपण तीर्थात देव शोधायला गेलो. तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा आपण सज्जनी. आपण काय करतो? बाहेरच्याच देवाला शोधायला गेलो. शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजिती भूती घेते. शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजिती भूती घेते. आपुल्या पोटाची रडते चिते मागती अवधान. ही कशाचा? दगडाचा देव काय देणार आहे तुम्हाला? अरे निर्जीव दगडाची काय करीसी सेवा. तो तुझं निर्दैव देईल काय. पुण्या गुणे भूल पडली गवारा तीर्थाच्या माहेरानं ओळखीसी. अष्टादशी तीर्थे जयाच्या चरणी तो तुझ्या हृदय भुनी आत्मा रमो. देव जवळी असता जासी आणा तीर्था तीर्थाच्या माहेरानं ओळखीसी.
देव देव जवळ असता जासी अनाथ फिरता मुकलासे आता ज्ञानदेव. देव जवळ असता जासी अनाथ फिरता मुकलासे आता ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणे. हो, कारण असंच आहे, आत्म्याची आपण नामाचं चिंतन नाही केलं तर आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव नाही होणार. पहा, आपली भक्ती तर ही कुणाकुणाला प्रश्न पडतो बरं का. आता आमच्या अशी बायकांची जरा चर्चा होते की बाबा हा ताई तुम्ही वैष्णव मेळाव्याला जाता, मग ते वैष्णव मेळाव्याला जातो तर आमच्या पण महाराजांच्या कीर्तनाला आम्ही जातो, आमची पण 7-7 दिवसाचे सप्ते असते ती, आम्ही पण तिथं जातो. मग तिथं गेल्यावर म्हटलं ताई पण तुमच्यात अशा अवस्था होतीत का हो? आमच्यात अवस्था होते, तुमच्यात साधकाला अवस्था होतीत का? तर ती त्यांना अवस्था ही माहितीच नाही. अवस्था ही माहितीच नाही. अवस्था तर कशी ही अवस्था स्पष्ट ज्ञानेश्वरीमध्ये ह्या ओळ येत्या. अर्धमिलित डोळे वर्षताती आनंद जळे, चित्त चाकटले आटू घेतो वाचा पांगोली. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगोली जेतीच चित अपाद कंचुकीत रोमांच आले. अर्धमिलित डोळे अर्धमिलित डोळे वर्षताती आनंद जळे आतुल्या सुकोमरची निबळे बाहेरी कापे. काय देवाच्या नामाचं चिंतन केलं की ना साधकाला अवस्था होत असते. आंखों से आंसू बहे वाणी भी कुछ न कहे, आंखों से आंसू बहे वाणी भी कुछ न कहे, जब से तुमको ऐसा हो गया समझो रब से प्यार हो गया, जब से तुमको ऐसा हो गया समझो रब से प्यार हो गया. काय म्हणतात तर पहा, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि वाणी भी कुछ ना कहे, आंखों से आंसू बहे. हा कुणाचा कबीर महाराजांचा दोहा आहे हा. ते काय म्हणतात, ज्यावेळेस तुमचं अष्टसात्विक भाव ज्यावेळेस जागे होतील ना त्यावेळेस काय होतं तर आपली अष्टसात्विक, त्यावेळेस आपलं अंतकरण शुद्ध होतं. अष्टसात्विक भाव प्रकट झाले की आपलं चित्त शुद्ध होतं. आणि नेहमी मावशी सांगते बघा प्रवचन, साधं दूध घ्यायचं म्हणलं तर भांडं स्वच्छ पाहिजे, साधं दूध घ्यायचं म्हणलं तर भांडं स्वच्छ पाहिजे, नाही तर दूध खराब होऊन जातं. मग एवढा मोठा भगवंत जर तुमच्या हृदयात राहायचा असेल तर ते चित्त शुद्ध व्हायला नको का? मग मला सांगा, कुठली पण गोष्ट ही करताना तुम्ही निर्मळपणानं गोष्ट करता. अहो त्या भगवंताला जर कोंडून ठेवायचं असेल तर कसा तुमचा भाव असला पाहिजे, ते चित्त कसं असलं पाहिजे, ते चित्त कसं असलं पाहिजे, शुद्धच असलं पाहिजे. तर शुद्ध तरी शत्रू मित्र होती याग्रही हाती सर्वत्र. शुद्ध चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध तरी, चित्त जर शुद्ध असेल तर शत्रू मित्र होती. कारण किती जर ही केलं तर आपलं चित्त काय आणि दुसऱ्याचं चित्त काय, सगळ्यांचं कसं आहे सारखंच आहे. कारण भगवंत नाही अशी कुठलीच जागा नाही, सुईच्या टोका एवढी भगवंत नाही अशी कुठलीच जागा रिकामी नाही. मानवावमान वाटते. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तर कुठे आहे देव हा? देव हा आपल्या जवळच आहे. गंधका हासतो पाकळी सारुनी, वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साथ घाली कुणी, कोण घे जाणुनी रूप हे ईश्वरी. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी. देव कशानं शोधता येतो तर
विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही कोठे उरला. कुठे आहे भगवंत? आता आपण सकाळी सांगितलं बघा, आपलं सुधीर बाबांचं कीर्तन खूप छान झालं नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त. तर नामदेव महाराज काय करत होते तर एक देशी देव, काय सांगितलं त्यांनी, एक देशी देव आणि सर्वव्यापक देव. हे काही लक्षात आलं नव्हतं बरं का. एक देश म्हणजे कसं, आता आपण म्हणेल तिरुपतीचा बालाजी, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, सगळं कसं मथुरेला तिकडे गेलं की श्रीकृष्णाचं, काशी, हे सगळं हे काय सांगितलं त्यांनी, एक देशी सांगितलं. पण देव कसा आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही कोठे भरला. आपले नामदेव महाराज काय करत होते तर नामदेव महाराज हे विठ्ठलांचे लाडके भक्त होते आणि ते काय करत होते तर देवाला खाऊ घालत होते. देव त्यांच्याबरोबर खायचा, नाचायचा, सगळ्या गोष्टी देवाबरोबर ते खाणं पिणं त्यांचं होत होतं. पण नामदेवरायांना पण विसोबा खिचरांनी काय ठरवलं तर नामा कच्च्या बेकच्च्या गोरोबा काका. हा, नामदेवरायांना गोरोबा काकांनी काय ही केलं तर नामा कच्च्या बेकच्च्या नाही गुरु का बच्चा. कारण नामदेवराय काय पाहत होते, देव कसाय म्हणत होते, देव हा मर्यादित वाटत होता. नामदेवरायांना देव काय वाटत होता तर मर्यादित वाटत होता. मग त्यांना कुठं पाठवलं, औंड्या नागनाथाकडे विसोबा खेचराकडे पाठवलं नामदेवरायांना. तिथं गेल्यावर नामदेवराय हे मूर्तीत देवाला बघत होते. त्याच्यामुळे आणि विसोबा खेचर काय करून बसले होते तर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते. मग तिथं नामदेवराय गेल्यावर त्यांनी बघितलं आणि महागारी परतले. पुन्हा विसोबा खेचरांच्या लक्षात आलं की बाबांनो हा महागारी चाललाय. त्यांनी आवाज देऊन बोलवलं आणि म्हणले का आलं तर तुमच्याकडे आलो होतो. अरे पण तुम्ही तर भगवंताच्या पिंडीचे ह्याच्यावरच काय केले, पाय ठेवून बसला आहात. मग माझा पाय उचलून दुसऱ्या बाजूला ठेव. जिथं पाय उचलून दुसऱ्या बाजूला ठेवेल तिथं काय होत होती तर पिंड तयार होत होती. जिथं उचलून पाय ठेवले असेल तर पिंड तयार होत होती. तर त्यां काय भगवंत हा कसा आहे तरी सगळं आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे कसं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी पसाय दानामध्ये सांगितले भगवंत कसा आहे तर विश्वास ओत प्रेत भरून उरलेला आहे. आता तो कसा, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा, पिंडी देहस्थिती आणि ब्रह्मांडी पसारा. हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म, हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. वृक्षाची पाने देवाची सत्ता राहिली. असं ते पिंडीचं सांगे उदाहरण. जिथं पाय ठेवेल तिथं पिंड तयार झाली. मग गुरु करून देत. जिथं विसोबा खेचर जिथं पाय ठेवायचे तिथं काय होती तर पिंड तयार होती. तर त्यांना विसोबा खेचरांना काय दाखवून द्यायचं होतं की नामदेव महाराजांच्या मनातील ग्रह काढून टाकायचं होतं की बाबा देव हा मर्यादित नसून हा विश्वव्यापक भरलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे करत जिथं पाय ठेवेल तिथं भगवंत आहेच. भगवंत नाही अशी सुविचार तो काय एवढी जागाच नाही. त्याच्यामुळे विसोबा खेचरांना त्यांनी गुरु करून घेतलं. बरोबर नामदेव महाराजांनी राम राम तो सब कुछ काही मन कारगिल दिवसाचं बोल. हा, आणि कसं होऊन जाते लोकांचं भ्रम कसं असतं की बाबा ना आम्ही तरी रामकृष्ण हरी म्हणतोय, आम्ही कसं भजन तर देवाचं करतोयच. आमचं रोज सकाळी हरे राम हरे कृष्ण तर चालू असते. नामाने नावात हा, उपजलिया बालकासी नाव ठेविले, नाव नाही तयापाशी उपजलिया बालकासी नाव नाही तयापाशी, ठेवलेली नावासी ओदेत, ठेविलेल्या नावासी ओदेत असे. हे ह्याला काय, हे आता मला सांगा, ज्याचं नाव ठेवलंय त्याच्या नावाने हाक मारली की तो ओ देणारच. मग लोकांचं कसं होऊन गेले, राम कृष्ण हे देवांचीच नावं, पण उपाधीला ठेवलेलं नाव आहे राम. राम कृष्ण ही काय तर उपाधीला ठेवलेली नाव आहेत. बरं, राम आणि कृष्ण हे काय वेगळे आहेत का? सगळे हे काय तर देवाचे अवतार आहेत हे. पण राम आणि कृष्ण असं काय नाही की बाबा मी रामाचा भक्त आहे, मी कृष्णाचा भक्त आहे, मी विठ्ठलाचा भक्त आहे, असं आहे का? तर नाही. देव हा काय एकच आहे. रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तोची रघुराया. देवाला काय असे आहेत का रूप वगैरे? रूप नाही, राव नाही, काय नाही. देव हा कसा आहे तर अनुभवाचा देव आहे. तुका म्हणे येथे अनुभवाप्रमाणे शब्दाचे गौरव कामा नाही. काय सांगितलं तर देव अनुभवानं समजून घ्यायचा असतो. देव प्रत्येक गोष्टीचा अनुभव लागतो. मग देवासाठी काय अनुभव असेल का नसेल?
तुका म्हणे येथे अनुभव प्रमाणे शब्दाचे गौरव कामा नाही. हा देव कशाचा भोग केलेला आहे तर देव भावाचा भोग केलेला आहे. देव कशाचा भोग केलेला तर भावाचा. देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा. नाहीतर असं असतं तर कितीही झालं असतं. देव जर असा असतं तर लोकांनी काय केलं असतं, ही केलं असतं, विकत घेतलं असतं. श्रीमंतांनी घेतलं असतंच की विकत, की बाबा आमच्याकडे पैसे तिने आमच्याकडे. पण नाही, देव तसा नाही. देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा. देव भावाचा भुकेला दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयार. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. नाव आणि नामात फरक आहे. मग म्हणायचं राम राम तो सब कुछ है विठ्ठल ठाकूर आपचो. नाव आणि नाव आणि नाम ह्याच्यामध्ये फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. नाव आणि नाम याच्यामध्ये कसं आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. कारण लोक भजन करतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पण ते काय ऍक्च्युली ते आहे का नाम, ते देवाचं नाम आहे का भगवंताचे नाही. राम राम तो सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर. राम राम तो सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर. जिस विद्या से ध्रुव प्रहलाद करे वो नाम कुछ और. पहा, जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम कुछ और. आणि आपल्याला कसं होऊन जाते, अरे रामकृष्ण हरी म्हटलं की आपलं देवाचं नाम, तर ते नाही सांगितलं. ते नाम काय आहे, ते जिस नाम से भक्त प्रहलाद करे वो नाम कुछ और. आणि ते नाम कुणाकडे तर ते नाम संतांकडे आहे. तुका म्हणे किल्ल्या संत हाती दिल्या. आणि संततेची संत ज्याचा हेतू विठ्ठली नेहती काही टाणाटोना एका नामस्मरणा वाचनी. तर संत कसे असतात तर संत हे गुरु आणि शिष्य हे दोघांना काय करून ठेवतात, आपल्या लेवललाच आणून ठेवत असतात. असं नाही की दुसऱ्या ह्याच्यासारखं गुरुचा लवाजमा. आमच्या तर संप्रदायात तसं नाही, म्हणजे आपल्या नाही. खऱ्या संप्रदायामध्ये तसं आहे का, नाहीच. खऱ्या संप्रदायामध्ये गुरु आणि शिष्य काय समान. आता आपल्या मेळाव्यात एवढी सगळी गोळ्या झालेली होती. अहो, आपला एकमेवच मेळावा असा आहे की जिथं सगळ्या लोकांचं सगळ्यांचं नाम एक असू द्या, पण चित्त सगळ्यांचं एक आणि सगळ्यांचा देव एकच. कुणाला बोलता आलं ना आलं, पण प्रत्येकाचं ध्येय मात्र एकच. प्रत्येकाचं कसं भगवंताला जाणून घेण्याची. आणि आपल्यातल्या प्रत्येक आलेल्या मेळाव्यातल्या लोकांनी प्रत्येकाला भगवंताची ओळख आहे. आपल्या दादांनी कसं करून ठेवलेलं आहे तर आपल्याला भगवंताची ओळख करून दिलेली आहे. 26 जुलै कारगिल विजय दिवस आहे ना. 1999 झाले ना. आज 26 जुलै 1999 ज्यावेळेस कारगिल युद्ध झालं होतं त्यावेळेस आपल्यातल्या सैनिकांनी काय केलं होतं तर पाकिस्तानचा पराभव करून विजय तो मला प्रवचन सेवेसाठी मिळाला. कारगिल वर विजय मिळवलेला का आपल्या भारताने कारगिलवर विजय मिळवलेला. त्या दिवशीची सेवा मला भेटली, ते माझं नशीब समजते. झालेली सेवा तुमच्या झालेली सेवा तुम्हाला येते ते गवळण घ्यायचं नाही ते परवा म्हणते भजन कृष्णाचं नाही का आता नाही पहा, कृष्णाची आणि सुदामाची जोडी. कृष्ण आणि सुदामा काय लहानपणाचे काय होते तर मित्र होते. कृष्ण आणि सुदामा लहानपणाचे मित्र होते. पुन्हा काय झालं, सुदामाला दारिद्र्य आलं होतं. पण ज्यावेळेस सुदामा आपल्या मित्राकडे भेटायला गेला त्यावेळेस कृष्णाच्या आणि कृष्ण किती भावून गेला होता. ज्यावेळेस कृष्णाला समजले की बाबा मला भेटायला सुदामा आला आहे. तर तुम्हाला थोडक्यात सांगते. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, मिलने सखा बदनसीब आ गया है, मिलने सखा बदनसीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो,
मिलने सखा बदनसीब आ गया है। सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन। सुदामा को गले से लगाई मोहन, सुदामा को गले से लगाई मोहन। कुंवर रुक्मणी को बड़ा ही अचंबा, कुंवर रुक्मणी को बड़ा ही अचंबा। न जाने कौन सा मेहमान अजीब सा गया, न जाने कौन सा मेहमान अजीब सा गया। बराबर पे अपने सुदामा बिठाए, बराबर पे अपने सुदामा बिठाए। चरने आंसुओं से शाम ने धुलाए, चरने आंसुओं से शाम ने धुलाए। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो। मिलने सखा बदनसीब आ गया है, मिलने सखा बदनसीब आ गया है। बराबर पे अपने सुदामा बिठाए, बराबर पे अपने सुदामा बिठाए। चरने आंसुओं से शाम ने धुलाए, चरने आंसुओं से शाम ने धुलाए। अरे न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, अरे न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा। काय केलं तरी भगवंत बघा, देवाला दम निघाला नाही तर देवाच्या दासी पाणी घेऊन येतो। सुदामाचे चरण कशाने देवाने धुतले तर आसूने धुतले, कशानं डोळ्यातल्या अश्रूनं सुदामाचे पाय धुतले। पहा माझा देव किती किती दयाळू आहे, किती किती दयाळू। म्हणून देव एवढा एवढा दयाळू आहे, म्हणून तर देव भक्तांच्या चित्तात राहतो, आपल्या जवळ राहतो। सगळं जनीच्या गौऱ्या थापू लागतो, चोकोबाची गुरं राखू लागतो। हा देव कसा आहे तर देव भावाचा भुकेला आहे, देव कसा आहे भावाचा भुकेला। तो भक्तासाठी कुठलंही काम तयार कर। तुम्हाला कधी वाटत नाही का हो आपण मेळाव्याला चाललोय आणि कसंही होईल? अहो तुम्ही मेळाव्यासाठी बाहेर पडा, तुम्ही मेळाव्यासाठी बाहेर पडा, देव तुमच्यासाठी तयार असतोय। तुम्ही मेळाव्यासाठी निघाले की बाहेरची काळजी करू नका, बाई तू जा, मी पाठीमागं तुझी लेकरं सांभाळायला आहे। म्हणून देव तुमच्या तेवढे सुद्धा करतो, एवढ्यापर्यंत देव आपलं करतो। तो देवाला काही असं समजू नका, साधं सोधं समजू नका। आपण साधं घर, आपल्याला साधं पत्र्याच्या खोल्यावर दोन असल्या की राहायला नको वाटतं, स्लॅबचं घर असं वाटतं। साधी गाडी असली तरी नको वाटते, मोठी गाडी असावी वाटते। तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा चांगल्या चांगल्या असा वाटतात। माझ्या भगवंताला तुम्हाला जाणून घ्यायचं तेव्हा वाटत नाही का अरे हा भगवंत, ह्या भगवंताच्या ह्याच्याशिवाय कुठलीच सत्ता चालत नाही। मग त्या भगवंताला जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावं हे कधी वाटत नाही का? अरे ज्याच्या सत्तेशिवाय पान हलत नाही। म्या चालविल्या सूर्य चाले, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राणो हले, जगाशी चालविता तो मीची एक। असा एवढा भगवंत, भगवंताच्या सृष्टीशिवाय कायच नाही। आपल्या तोंडातून पडणारे शब्द सुद्धा ते काय आहेत तर भगवंतच आहे। एवढा असा माझा श्रेष्ठ असा भगवंताला तुम्ही किती किती कमी लेखून जाता। तुम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टी तुम्ही विचारानं डोक्यानं करता, पण भगवंताला जाणून घ्यायचं म्हटलं तर अरे तुम्हाला कळून सुद्धा तुम्ही न तिकडं लक्ष देत नाही। कारण तुम्हाला काय वाटतंय आमचं झाकून जातंय, झाकून जात नाही। अरे तुम्ही प्रत्येक गोष्टीत कानाडोळा दुसऱ्या करताना कानाडोळा करून गोष्टी टाळता ना, तसं भगवंताला कानाडोळा करून टाळू नका।
कारण कसं आहे, भगवंत हा नेहमी जागा असतो, भगवंत हा पारदर्शक आहे, भगवंताला तुमच्या चित्तात काय चालू आहे, तुमच्या मनात काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळते त्या. तुम्ही भगवंताबद्दल कधी असं करू नका, जे काय असेल ना जसं येईल तसं येईल. भगवंत आपल्या कुठल्या भक्ताला असं म्हणत नाही की हा माझा भक्त असा आहे, माझा भक्त तसा आहे. कुठल्या भक्ताला भगवंतानी म्हणलं नाही. सगळ्याला भक्तांनी कसं घेतले तर देवाने कसं केले तर जवळ घेतले, प्रत्येकाला देवाने जवळ केले. कधी जो ज्या भावानं भजेल त्या गोष्टी भगवंतानी दिले त्या. मग तुम्ही कुठल्या भावानं ज्या भावानं भजाल त्या गोष्टी देव तुम्हाला देतोयच. आता कुणाकुणाला काय वाटतं माहिती का, कुणाकुणाचं कसं होऊन जातं, हा म्हणे एक ही एक असतं बरं का समाजात, तर हे अरे ही एवढा देवदेव करते ती, एवढं हे करते ती, आणि ह्यांच्यात घरी तर प्रपंचात तर अशा गोष्टी चालू आहेत त्या. देवाचा सिद्धांतच असा आहे की कर्म ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ देव ज्याला त्याला वाटून देतोय. तुम्ही त्या ग्रहात राहू नका, आमचं चांगलं होण्यासाठी म्हणून परमार्थ करू नका की तुमचं अज्ञान असेल. कधी सुद्धा देवाला नाशवंत गोष्टीसाठी मागू नका, कारण ते कसं आहे ते चुकीचं आहे. अहो ह्या गोष्टी न टिकणाऱ्या गोष्टी तरी मागता तरी तुम्ही काय. जे तुम्ही कर्म कराल ते तुमच्या पदरात पडणारच आहे, जे तुम्ही कष्ट कराल ते मिळणारच आहे. मग ह्या नाशवंत गोष्टी तरी मागायच्या तरी काय म्हणून देवाला मागू नका. असं होईल का, जे कर्मानं प्रारब्धात आहे ते मिळणारच आहे. दे रे हरी पलंगावरी म्हणल्यावर कुठून मिळणार आहे का, नाही. जो ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला गोष्टी ह्या मिळतच जाते त्या. झालेली सेवा तुमच्या देववृंदांच्या सेवा चरणी अर्पण करते. झालेली सेवा तुमच्या देववृंदाच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. जे काय चुकीचं असेल ते माझ्या प्रकृती, जे काय चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचा गोंदोष, आणि जे काय बरोबर असेल ते माझ्या साधू मायबापा संत मायबापाचा असेल. आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडी आळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आलांछन. मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजयी होवावेची, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ. आओ हीन दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखियार झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखियार झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखियार झाला. हरि ओम. शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता. जय जय रघुवीर समर्थ.